कागल तालुक्यातील कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या म्हाकवे या गावात असणाऱ्या गावडूबाईच्या मंदिरात 13व्या शतकातील शिलालेख आढळून आला आहे। सोनगे येथील शिवकालीन शस्त्र व नाणे अभ्यासक अमरसिंह पाटील यांनी हा शिलालेख शोधून काढला आहे। या शिलालेखाचे वाचन पुण्यातील इतिहास अभ्यासक अनिल दुधाने व अथर्व पिंगळे यांनी केले आहे। या शिलालेख संबंधी संपूर्ण माहिती शोधणारे इतिहास संशोधक अमर पाटील काय म्हणतात, चला थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार, मी अमरसिंह मारुती पाटील, पुरातन नाणी व शिवकालीन शस्त्र संग्राहक व अभ्यासक। सदरचा शिलालेख हा इसवी सन 1288 असून यावेळी या संपूर्ण प्रदेशावरती देवगिरीच्या यादवांची सत्ता होती। याचवेळी यादव राजा रामचंद्र देव यावेळी ते सत्तेत होते। हा शिलालेख उत्तर भारतीय नागरी लिपीत कोरलेला असून याची भाषा जुनी मराठी आहे। गुरु रवदेव याचा शिष्य रत्नध्वज याने देऊ बांधण्याचा उल्लेख या शिलालेखात प्रामुख्याने दिसून येतो। अशा ह्या दुर्मिळ शिलालेखाचे म्हाकवे या गावी सापडल्याने गाव ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे हे आपणास निदर्शनास येते। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा KB न्यूज।